काय झालं म्हणलं? हॅलो. हॅलो, हॅलो. बोला ना. हॅलो. हा, म्हटलं वातावरण कसं आहे हो? हो चांगले म्हणलं ना. ते दारू वगैरे मिस्टर वगैरे पितात का? नाही ना? नाही नाही. सुटली का? हो आता बरं वाटतंय का तुम्हाला? हो बरं वाटतंय. घरातलं टेन्शन कमी झालं असेल आता. हो ना, हो ना. आता मलाही बरं वाटलं बघा तुमचं ऐकून हे. हं. आपण केलेल्या प्रयत्नामध्ये भरपूर यश आलं नाही का? ते 4-5 दिवसच बघा तुम्हाला फोन लावला तर ना तेव्हाच ते पेलेले आलं, ते बघा. आलं लगेच लक्षात नाही. ते 4-5 दिवस सुरुवातीला ना. हा हा. हा, ते तेव्हाच काय नाही बघा. सुरुवातीचं लक्षात घ्यायचं नसतं ते. ते होत असं सुरुवातीला. ते म्हणलं ना तुम्हाला जेवण हे करीन तर एकदा जेवण केलं बघा, जास्त औषध दिलं, रात्रभर उलटले ते. हा, बरोबर बरोबर बरोबर. रात्रभर उलटले, मग दुसऱ्यापासून तर सोडूनच दिली बघा. हा का? हम्म. म्हणजे चालू चालू ठेवायचं ते बाकीचं आपलं. हो हो. हो. हम्म. आता आता क्लिअर आहे का? नाही. आता काय? आता क्लिअर आहेत ना? हो हो क्लिअर आहेत आता. हा, मग तेच विचारलं मी. आता हो ना. दारू दारू वगैरे पित नाहीत अजिबात ना? नाही नाही. कामधंदा वगैरे करत असते ना आता? हा कामाला चालली तर. बरं 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 बरं. हो ज्वारी वातावरण घरामध्ये चेंज झालं असेल ना? हो वातावरण चेंज झालंय. हा, बघा बरं चांगलं काम झालं की नाही बघा बरं. हो ना, हो ना. काय काय उगा मोकार त्याचा काही गैरफायदा काय उगाच घ्यायला काही ते फायदा नाही, बरोबर नाही त्याचा ना. हो ना. हा, औषध काम करत नाही तर कसं करत नाही सांगा बरं तुम्ही. नाही नाही औषध नाही का त्या दिवशी मी जरा जास्त दिलं तर तुम्ही म्हणलात ना जास्त द्या म्हणून. हा औषध जरा जास्त दिलं, ते पाणी बी प्यायला दिलं सोबत बघा त्याच्या. हा. आणि मग नाही का ते म्हणले माझं पोट दुखायला लागलं होईल म्हणले, मग पोट हे चोळूस हे करूस ते भडबड उलटले. हा, मग रात्रभर बेजारी झाली त्यांना, मग दुसऱ्या दिवशी तर नाहीच म्हणले आकर्षक. हा, दारू पिली का उलटी होती, दारू पिली का उलटी होती. दारू पोटात ठेवीत नाही आपलं औषध ताई बरं का. ते म्हणले की मी अर्धीच बाटली पेली म्हणून बरं झालं, नाही तर मला झटका गिटकाच येत होता. असं आहे ते. ते औषध पोटामध्ये दारू ठेवीत नाही हो. हा हा. असं आहे ते. हो ना. बघा बरं आता तुम्हाला तुमचं समाधान झालं की नाही सगळं व्यवस्थित मस्त? हो ना. आता नाही काय 8-15 दिवसापासून तर औषध बी पेलं नाही बघा, काहीच नाही बघा. हा, पण ते हलगर्जीपणा करू नका. आपलं ठेवत नाही. राहा, चालू थोडं थोडं चालू ठेवायचं. हो ना, हो ना. नाही तसं काही नाही, सुटल्यावर एकदा माणसाचं परिवर्तन आहे बघा, परिवर्तन महत्वाचा विषय आहे. हो ना, हो ना. तुमचं मन परिवर्तन, तुमचं आता काय तुम्ही जर आता कुत्र्याला पण हाड म्हणलं तर हाडूक टाकून जातो, पण ते पण काही लोकांना कळलं म्हणलं तर काय करणार आपण तरी, नाही का? हो ना. हं. हो. निवळ मूर्खासारखं जगणे बी अर्थ नाही ना, मुडद्यासारखं. हो ना. माणूस व्हावा आपण जन्माला आलो तर आपल्याला माणसासारखं जगायचं वागायचं नाही का? हो ना, हो ना. काही काही माणसं सुधरत येतो लवकर पटकन. मिस्टर चांगले झालं पटकन नाही का? हा हे 5च दिवस पिली म्हणायला लागले ना तुम्हाला सांगितलं ना. हा, नाही ते सुरुवातीला होतं थोडंफार पण. मला मी फोन लावला बघा, म्हणलं कसं करायचं कसं नाही रे माणसाला बी वाट. हो, काहींना 10 दिवस लागतात, काहीला 15 दिवस लागतात. तुमच्या मिस्टरांना 5 दिवस लागले समजा. हो 5 दिवस लागले. काही महिनाभर बी थोडं थोडं करतात झटका मारायचं, पण नंतर येतात जागेवरती. हो ना, हो ना. ते रक्तामध्ये जसं औषध मिलावट होईल ना तसं ते ओके होऊन हो ना. जातं काम असं आहे. हं. बघा बरं तुम्हाला समाधान भेटलं की नाही आता? हो ना. पुढं होऊन माणूस बोंद हे पडायचं नाही ना. काय नाही, काय होत नाही त्याने. हॅलो, औषधाचा आपल्या कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट नाही, लक्षात घ्या. हो ना, हो ना. नाही आमच्या नाही का आमच्या सासऱ्याला औषध दिलेलं आहे बघा. नाही नाही नाही, ते तसं नाही ते. आणि ऐका ना, दुसरे लोकांचे काय औषध काय मला सांगता येत नाही, पण तुम्हाला सांगू का ताई, हा. आपण फक्त औषध दारू सोडण्यासाठीच बनवलेलं आहे. त्याचा कुठल्याही प्रकारचा शरीरावरती साईड इफेक्ट व्हावा किंवा काही त्या माणसाला शारीरिक काही जीवित काही हानी व्हावी असा दृष्टिकोन अजिबात नाही. भूत भविष्य वर्तमान डोक्यामध्ये ठेवून फक्त आपण औषध दारू सोडण्यासाठीच बनवलेलं आहे. आणि पूर्ण 100% आपलं औषध जे आहे ते आयुर्वेदिक आहे. हो ना, हो ना. हा, आणि आपण ते काय करतो की मंत्र पुष्पांजली करून त्याच्यामध्ये ते करतो ना. त्याच्यामुळे बाकी आगाऊ धंदे ते आपलं औषध करीत नाही बघा. काही काही लोक बरेच मला विचारतात, महाराज औषध घ्यायचं हो पण आमच्या पेशंटला काय होईल का? पण ते पेशंटला काय होण्यासाठी नाही,
पेशंट चांगला होण्यासाठी आपण औषध बनवलेलं आहे. हो ना हो ना तसं आहे पण सासऱ्याला दिलेलं आहे बघा पण नाही नाही का ते बाकीचे लोक बरेच सांगतात आमच्या शेजारचा माणूस कुठेतरी जाऊन औषध घेतलं त्याने आमच्या शेजारचं तो मेला. हो ना हो ना आता हे मला मला माहिती आहे पण ते कसं आहे आपलं तसं काही नाही बघा. मी आता जवळजवळ तुम्हाला सांगतो 10,000 लोक बाहेर काढले 2024, 25 आणि 26 मध्ये. हो ना हो ना अजून कोणाला कुठल्याही प्रकारच्या औषधामुळे काहीच तसं ताप सुद्धा नाही आलेला बघा. हो ना हा तसलं काही नाही आपल्याकडे होत. फक्त आपलं औषध काम काय करतं तुम्हाला माहिती आहे ना. दारू जरी पिलेली असली त्या माणसाने तो माणूस खोटा जरी बोलला तर ते माणूस उलटल्याशिवाय राहत नाही बघा. हो ना हो ना हो ना त्याची बेजारी होणार ती उलटे होणार ते अशक्त होईल फार तर थोडासा पण तो मरणार नाही किंवा त्याची जीवितहानी असं काही होणार नाही काहीच होणार नाही. म्हणून तर मी एवढा आत्मविश्वासाने फिरतो ना संपूर्ण 4 राज्यात फिरतो मी. हो 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 महाराष्ट्रामध्ये तर फिरतो पण महाराष्ट्र आंध्र प्रदेश इकडे सांगतो तुम्हाला इकडं गुजरात इकडे कर्नाटक अशा 4 राज्यात फिरतो ताई मी. हो ना हो ना रोज माझा 1000 किलोमीटरचा प्रवास ठरलेलाच आहे. हो ना आणि ग्रुप अदरवाईज फिरतो 25, 30 लोकांचा ग्रुप असतो हो ना हो ना आणि त्यांनी फिरतो. त्याच्यामुळे काय तुम्ही अशी स्वप्नात आणायचं नाही. हो ना होणार तर तुमचं चांगलंच होणार वाईट नाही होणार लक्षात घ्या. बरं फक्त एक आहे दारू जमत नाही. दारू हो ना. पिली का दारू एन्जॉय करता येत नाही मनापासून दारू. हा दारूचा तो आनंद घेता येत नाही त्या नशेचा. दारू पिली का बिघडला कार्यक्रम. हो ना हो असं ना आहे. दारू लगेच उलटी होणार बाहेर पडणार संपला विषय. आणि दारू नाही पिल्यावर तर उलटी बी नाही होत ना. हो तुम्ही तर नाही ना. पाहताय दारू पिल्यानं नाही तर उलटी होत नाही पण दारू पिल्यावर उलटी होती का नाही. हो हो होते हा विषय महत्वाचा आहे. म्हणून ते आपण काय केलंय का सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात हो असं. ना त्याचं वाटलं हो नाही मग उपयोग काय त्याचा. त्याचा जर समजा त्याला साईड इफेक्ट होत असेल आणि त्याला हो ना. दुसरंच काय झालं मग उपयोग नाही फायदा नाही त्याचा असं. तेच म्हणलं आमच्या सासऱ्याला दिलेलं नाही, आहे. नाही. तुम्ही बिंदास राहा काहीच टेन्शन नाही आपल्या औषधाचं काही साईड इफेक्ट नाही बघा. हो ना हो ना उलट दुष्परिणाम झालेला आपलं औषध ते बाहेर काढतं काय म्हणजे आतड्यामधलं इन्फेक्शन लिव्हरची आलेली सूज मोठी तिथून हो ना. नाही तर तुम्हाला सांगतो ते किडन्या डॅमेज होतात फुफ्फुसं खराब होतात. म्हणून तो दारू पिणारा माणूस लवकरात लवकर मरतो. हो ना अल्पावधीमध्ये कमी आयुष्यामध्ये मरण्याचं कारण ते आहे. जसं ऍसिड कसं आपण एखाद्या कपड्यावर टाकावं आणि ते कपडा कसा जळतो तसं ते अल्कोहोलने आतडी खराब होतात माणसाची म्हणून लवकर तो माणूस मरतो. हो ना हो ना हो ना हा दुष्परिणाम आहे दारूचा. हम्म. आणि त्याच्यातून आपलं औषध वाचवतं ते आतून पूर्ण क्लिअर करतं त्या माणसाला हो ना असं. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही बघा बिंदास राहायचं. बघा ना आता किती मस्त राहिले जेवण बिवण वाढलं असेल हो चेहऱ्याचा फेस चेंज झाला असेल आता हो आहे का नाही. मग चालेल हो ना हो ना हो ना चालतंय काही काळजी करू नका बिंदास राहा मस्त. हं? हो हो चालतंय मग. हॅलो हा बोला ना हा म्हटलं चालतंय म्हणलं मग फोन कर जा मध्ये मध्ये. हं? बरं बरं हो 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 चालतंय हो बरं हो. ठेव